अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा रात्री भगवान गडावरच मुक्काम. मुंडे आज भगवान गडावरती पूजा करतील. भास्कर केंद्रे हे पोलीस गेल्या 15 वर्षांपासून परळीमध्ये त्यांच्याकडे 15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर आणि तिथला मटका व्यावसायिकासोबत त्यांची भागीदारी, सुरेश धस यांचा आरोप. परळीमधील हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रेंकडून त्यांच्यावरच्या आरोपांचं खंडन. केंद्रे यांची वकील सदावर्ते यांच्यासोबत बोलतानाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल. केंद्रे यांच्याकडून माझ्याकडे साधं टायर देखील नसल्याचं स्पष्ट. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. आज संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याची पोलीस कस्टडी संपणार. सुदर्शन घुलेला बीडच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. आज मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील. तिघे भेटणार असल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, हा सुद्धा प्रश्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पुरंदरचा दौरा. शिंदेंची आज पुरंदर तालुक्यामधल्या सासवडमध्ये जाहीर सभा. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये मालेगावचे बांगलादेशी नागरिक या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची ते भेट घेतील. मुंबईमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक. बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा प्रश्न बैठकीमध्ये मांडला. याला रोखण्यासाठी समिती नेमली जाणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात 12 आणि 4 नवीन विधेयकं मांडली जातील. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 भागामध्ये. पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी तर दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 8व्या वेळेला अर्थसंकल्प सादर करणार. आज संयुक्त अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल. शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी सुरुवात. एबीपी माझाला वरिष्ठ सूत्रांची माहिती. उदय सामंत यांच्या खांद्यावरती ऑपरेशन टायगरची जबाबदारी. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. मुक्तागिरी बंगल्यावरती ही भेट झाली आहे. राज ठाकरेंची भविष्यामधली भूमिका अजूनही अस्पष्ट. मुंबईतल्या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकांच्या संदर्भात ठोस भूमिका जाहीर नाही. आगामी निवडणुकांच्या संदर्भात राज ठाकरेंकडून संभ्रम कायम. अर्धवट माहितीच्या आधारावरती राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. भाजपनं कधीसुद्धा तडजोडीचं राजकारण केलं नाही. भूमिका बदलल्याच्या आरोपांवरून मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत मांडलेली भूमिका बरोबर. त्यांच्या भूमिकेबाबत मी सुद्धा ठाम. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेचं काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून समर्थन. 5 महिन्यामध्ये नेमकं काय झालं की भाजपच्या पारड्यामध्ये मतदान गेलं, धानोरकर यांचा सवाल. उशिरा का होईना राज ठाकरे हे सत्य बोलले. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा राज ठाकरेंना टोला. मनोज जरांगेंची उपोषण स्थगित करण्याची घोषणा. मागण्या मान्य न झाल्यास आता मुंबईला जाणार. आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार, जरांगेंचा इशारा. ओबीसींच्या वरचं नाही तर ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मंत्री आणि त्यांच्या पोरांनाही सोडायचं नाही, जरांगेंचा इशारा. सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून कोटा सुद्धा वाढवलाय. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे कार्यालयांसाठी 4600 नव्या आधार किटचं वाटप केलं जाईल. 10 फेब्रुवारी रोजी वाटप करण्यात येणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती. राज्यामध्ये प्रथमच राज्य आरोग्य धोरण जाहीर होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. तर भविष्यामध्ये आरोग्य पर्यटन ही संकल्पना सुद्धा रुजवण्याचा प्रयत्न. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवरती वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय ॲक्शन मोडवर जीबीएस वॉर्ड या रुग्णालयानं तयार केला. जीबीएस रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी अकोला प्रशासन सज्ज. मेडिकल कॉलेजमध्ये विशेष वॉर्ड तयार. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले जातील. सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण. 15 वर्षांखालील 4 मुलांवरती उपचार. 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती. पुण्यामधील जीबीएस आजाराचा फैलाव पाण्यामुळे झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती.
बुलडाणा केस गळती प्रकरणामध्ये आज आयसीएमआरचा अहवाल येणार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. नागपूरमध्ये सोयाबीनला 4,892चा हमीभाव असताना मिळतोय फक्त 4,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. छत्तीसगड सीमेच्या जवळ असलेल्या नक्षलवाद्यांच्या अंतिम बालेकिल्ल्यामध्ये अवघ्या 24 तासात पोलिसांनी उभारले मदत केंद्र. 1000 C-60 कमांडोंसह 25 BDS टीमचे परिश्रम. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं मुंबईमधल्या कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेशाचं जल्लोषामध्ये आगमन. मंडळाकडून काशी विश्वनाथ कुंभमेळ्याचा देखावा. कल्याण शिळफाटा रस्ता 5 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान 5 दिवसांसाठी बंद राहील. पलावा जंक्शनजवळ निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं केलं जाणार काम. पलावा जंक्शनकडे येणारी सर्व पद्धतीची वाहतूक आता बंद. नवी मुंबईतील खारघर ते पेंधर मेट्रोच्या फेऱ्या आणि गतीसुद्धा वाढणार. प्रवाशांना दिलासा. मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी. आवडेल तिथे कुठेही प्रवास करा या योजनेसाठी आता वर्षभर एकच दर लागू करण्याचा एसटीचा निर्णय. मात्र तिकीट वाढीच्या नंतर या प्रवास योजनेसाठीच्या पासाच्या दरामध्ये सुद्धा वाढ. भाडेवाढ आणि UPIमुळे एसटीची कमाई वाढली. तिकीट खरेदीसाठी प्रवाशांकडून UPIच्या वापरामध्ये दुपटीनं वाढ. 8 दिवसांमध्ये एसटीला 8 कोटी रुपयांचं उत्पन्न. विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे उत्सवासाठी मध्य रेल्वे सज्ज. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नवीन जिंगलसह लोगो सुद्धा लॉन्च. अनामत रक्कम भरून पसंतीचं घर निवडण्यासाठी सिडकोकडून आज शेवटची संधी. आतापर्यंत 17,000 ग्राहकांनी भरली अनामत रक्कम. तर पसंतीचं घर निवडूनही 13,000 अर्जदारांनी अद्यापही अनामत रक्कम भरली नसल्याची माहिती. औषध पुरवठा पुन्हा एकदा बंद करण्याचा कंत्राटदारांचा मुंबई महानगरपालिकेला इशारा. थकबाकीच्या संदर्भात दिलेला अल्टिमेटम संपला तरी आतापर्यंत केवळ 5 ते 10% थकबाकी महानगरपालिकेनं भरल्यामुळे इशारा दिलाय. दारूच्या बाटल्यांवरती कॅन्सरच्या धोक्याचा इशारा देणारा संदेश छापण्याची पुण्यामधल्या तरुणांची मागणी. उच्च न्यायालयाकडून त्याची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस. भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. माघी गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती आणि मूर्तीच्या विसर्जनावरती बंदी. हायकोर्टाचा निर्णय. पीओपीच्या संदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश. सोमवारपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता. तर राज्यामध्ये पुढील आठवडा ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाचा अंदाज. हिंगोलीमध्ये केळीला 2,100 रुपये प्रति क्विंटलचा दर. केळी उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण. सांगलीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्त्यांचं काम करणाऱ्या ठेकेदारांचा सरकारला काम बंद आंदोलनाचा इशारा. मागील 6 महिन्यामध्ये कोणत्याच कामाची बिलं न मिळाल्यामुळे इशारा. चेंबूरमध्ये मेट्रो पिलरचा काही भाग रहिवासी इमारतीवरती कोसळला. चेंबूरच्या सुमन नगर भागामधली घटना. वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी दुर्घटना. पुण्यामध्ये शाळेच्या 100 मीटर अंतरावरती असलेल्या पानटपऱ्यांवरती कारवाई. पानटपरी धारकांवरती गुन्हा दाखल. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 5 ते 6 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. पोलीस घटनास्थळी दाखल होता सगळ्यांनी पळ काढला. हाणामारीचं कारण अस्पष्ट. धुळ्यातील देवपूर परिसरामधल्या अवैध कॅफेंवरती पोलिसांचे छापे. पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. विनापरवाना देशी बनावटीचे 2 पिस्तुलं 8 जिवंत काडतुसं बाळगणाऱ्यांना अटक. आरोपी उत्तर प्रदेशामधले असल्याची माहिती. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2ची कारवाई. चॉकलेटचं आमिष दाखवून 3 वर्षांच्या मुलीचं अपहरण. मुंबईतल्या वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. 24 तासांच्या आतमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पालघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 दिवसात पॉक्सोच्या अंतर्गत 2 गुन्हे दाखल. 2 दिवसामध्ये 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचार. 16 वर्षीय आणि 15 वर्षीय विद्यार्थिनींवरती अत्याचार. कार आणि दुचाकीच्या अपघातामध्ये पती आणि पत्नीचा मृत्यू तर 3 जण गंभीररित्या जखमी. नांदगाव चाळीसगाव रस्त्यावरच्या पिंपरखेड टोलनाका परिसरातली दुर्घटना. चंद्रपूरमध्ये खड्ड्यामध्ये उतरून नगरसेवकाचं आंदोलन. विकास कामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पप्पू देशमुख यांचं गांधींची प्रतिमा हातामध्ये घेऊन आंदोलन. वासवानी कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यावरती अनधिकृत मातीचा भराव सुरू. अलिबागच्या
मिळकतखार गावामधला प्रकार, कंपनीतील टाकाऊ राख थेट कांदळवनांच्या मुळांवरती पडल्यामुळे शेतकरी संकटात. बीएचआर पतसंस्थेच्या जळगावमधल्या मुख्य कार्यालयासमोर ठेवीदारांची निदर्शनं, मुदत संपून सुद्धा ठेवी परत न मिळाल्यामुळे ठेवीदार आक्रमक. सिंधुदुर्गामधल्या वैभववाडी नगरपंचायतीच्या समोर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये राडा. ठेका मिळवण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी भिडले. प्रतिज्ञापत्र सादर करायला गेलेल्या ठेकेदाराला स्थानिक ठेकेदारांनी अडवलं. पार्किंगच्या नावाखाली बनावट पावती बुक छापून लाखो रुपयांची वसुली. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधला प्रकार. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये ज्वारीला पाणी देताना विजेच्या धक्क्यामुळे 2 शेतमजुरांचा मृत्यू. उमरगा तालुक्यामधल्या बलसूर इथली घटना. शिर्डीमध्ये रील बनवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या 2 अल्पवयीन आरोपींना अटक. चोरीच्या 9 लाखांच्या दुचाकी जप्त. नाशिक पोलिसांची कारवाई. रायगडच्या महाडमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट. कंपनीमधील 1 कामगार जखमी. जखमींवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न. रमेश देव यांच्या 96व्या जयंतीच्या निमित्तानं मार्गाचं नामकरण. कलेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा मूक मोर्चा. प्रलंबित वेतन, पुनर्नियुक्ती, मानधन वाढ अशा मागण्यांसाठी मोर्चा. ठाण्यामधल्या गृहप्रदर्शनामध्ये लाडक्या बहिणींना विशेष सवलत. 7 ते 10 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शनाचं आयोजन. क्रेडाई MCIH ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा शहरामधल्या राज्यातील पहिला सरपंच महोत्सव. यामध्ये सरपंच कबड्डी सामने खेळणार असून कृषी प्रदर्शन आणि महिला बचत गटाच्या वस्तू विक्री स्टॉलची उभारणी. दिल्ली विधानसभेसाठी प्रचार शिगेला. आज द्वारकामध्ये पंतप्रधान मोदींची सभा. काँग्रेसच्या प्रियंका गांधींची नांगलोईमध्ये तर राहुल गांधींची मुस्तफाबाद आणि मोदीपूरमध्ये सभा. एक देश एक निवडणूक संदर्भात आज जेपीसीची दुसरी बैठक. नवी दिल्लीमधील संसद अॅनेक्सी बिल्डिंगच्या मुख्य समिती कक्षामध्ये या बैठकीचं आयोजन. 1 नेशन 1 इलेक्शन या 2 विधेयकांची तपासणी करणाऱ्या समितीची बैठक. संसदेच्या संयुक्त संसदीय समितीने वक्फ दुरुस्ती विधेयकाचा मसुदा अहवाल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केला. यावेळी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल, निशिकांत दुबे आणि इतर भाजपचे खासदार सुद्धा उपस्थित. भाजपने चंदीगड महापौरपदाची निवडणूक जिंकली. भाजपच्या उमेदवार हरप्रीत बाबला विजयी. बाबला यांना 19 मतं तर आपच्या प्रेमलता यांना 17 मतं. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून प्रयागराजसाठी आकासा एअरची विमानसेवा सुरू. 28 फेब्रुवारीपर्यंत ही विमानसेवा सुरू राहील. प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबईवरून प्रयागराजला विमानानं जायचं असल्यास तब्बल 22,000 रुपये मोजावे लागणार. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर यांचा समावेश. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यातला व्हायरल झालेला चेहरा म्हणजे मोनी भोसले, अर्थातच मोनालिसा. या मोनीला दिग्दर्शक सनुज मिश्रा यांनी द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटासाठी केलंय साईन. साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या प्रक्रियेमध्ये बदल. लेखक आणि प्रकाशकांकडून पहिल्यांदाच मागवली पुस्तकं. 28 फेब्रुवारीपर्यंत पुस्तकं पाठवता येणार. वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी बुक आणि लायसन्स आता आधार कार्डासोबत जोडलं जाणार. ऑनलाईन दंडाची रक्कम चुकवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत असल्यामुळे कारवाईसाठी निर्णय. एकेकाळी कलाकारांना घरं मिळायची, त्यांना एक पाठिंबा होता. मराठी कलाकारांना ना पीएफ असतो ना पेन्शन. सरकारनं या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. गायिका वैशाली सामंतनं व्यक्त केली खंत. मुकेश अंबानी यांचा तरुण विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला. एआयचा वापर करून घेण्याबरोबरच स्वतःची बुद्धी वापरून विचार करण्याचं कौशल्य देखील विकसित करा. तसंच विद्यार्थ्यांनी फक्त तंत्रज्ञानावरती अवलंबून राहू नये असाही सल्ला. MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी अमेरिकेमध्ये घेतल्या उद्योगपतींच्या भेटी. महाराष्ट्राच्या पायाभूत प्रकल्पांमधील गुंतवणुकीच्या संधीच्या संदर्भात केली चर्चा. अमेरिकेमध्ये प्रवासी विमानाची लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडक. 67 जणांचा मृत्यू झाल्याची भीती. 3 जणांचे मृतदेह हाती. बंडखोर नेता झुलानी यांनी स्वतःला सिरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलंय. राज्यघटना रद्द करून संसद सुद्धा बरखास्त. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5वा T20 सामन्यांच्या मालिकेमधील 4था आज पुण्यामध्ये खेळवला जाईल. हा सामना जिंकून भारताला मालिका जिंकण्याची संधी.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.